मलकापूर नगर परिषदेच्या नूतन नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांनी आज नूतन वर्षारंभ दिवशी नगराध्यक्ष पदभार स्वीकारला। मलकापूरच्या जनतेला राजकारण विरहित न्याय देऊन काम करणार तसेच जनतेने प्रचंड मतांनी निवडून दिले याची उत्तराई म्हणून आपल्या कार्यकाळात सर्वांना सोबत घेऊन विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करू असे प्रतिपादन नगराध्यक्ष रश्मी कोठावळे यांनी केले। यावेळी नगरसेवक रमेश चांदणे, दिलीप पाटील, सुरेखा कांबळे, ओंकार भोपळे, किरण घेवदे, रविराज कोकरे या नवनिर्वाचित नगरसेवकांसह इतर नवनिर्वाचित नगरसेवकांचे स्वागत करण्यात आले। यावेळी माजी नगराध्यक्ष अमोल केसरकर, शामराव कारंडे, प्रकाश पाटील यांच्यासह नगरपालिकेचे कर्मचारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। नमस्कार। सर्वप्रथम माझ्यावर जो मलकापूरच्या नागरिकांनी विश्वास दाखवलेला आहे, जे भरभरून प्रेम दिलेला आहे, त्याच्याबद्दल मी सर्वांची प्रथम आभारी आहे। विकासात्मक गोष्टीसाठी माननीय सावकार साहेब यांनी गेल्या बरेच वर्षापासून जो काही मलकापूरचा चेहरा मोहरा बदलायचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्याने आणखीन या गोष्टी बदलल्या जातील। महिलांचं सबलीकरण होईल, विद्यार्थ्यांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन सुविधा आपल्या इथे उपलब्ध केल्या जातील। तसेच मलकापूरचा सर्वांगीण विकास हा कोरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण ध्येय घ्यायचं आहे आणि त्याप्रमाणे कामकाज हे आपलं नेहमीप्रमाणे चालू राहील। नक्कीच परवा जे अधिकारी येऊन गेले त्यांच्याकडे आमची ही मागणी होती की आपल्या इथे व्हेंटिलेटरची कुठलीच सुविधा नाहीये, जी 108 आपली आहे ती रेग्युलर आहे। तर आम्ही त्यांच्याकडे ही मागणी केलेली आहे की आपली जी आता रुग्णवाहिका आहे त्याच्यामध्ये ऍटलिस्ट व्हेंटिलेटर असावा। इथून प्रथमोपचार किंवा जे बेसिक ट्रीटमेंट आहे जी पेशंटला मिळायला गरजेची आहे ती मिळेपर्यंत तरी त्या पेशंटचा बचाव व्हावा ह्याच्यासाठीचे ते प्रयत्न आहेत आणि तशी आपण मागणी केलेली आहे की 108 मध्ये व्हेंटिलेटरची गरज आहे आणि तशी आम्हाला त्यांनी देतो म्हणून सांगितलेलंही आहे। काही दिवसात ते होऊन जाईल आपलं काम। सर्वच नेते मंडळी आहेत ज्यांच्या आशीर्वादामुळे, ज्यांच्या नेतृत्वामुळे, जे जुने नेतृत्व आहेत त्या लोकांच्या मुळे आणि सावकार साहेबांच्यामुळे आणि मलकापूरच्या सर्व जनतेमुळे आजचं हे यश जे आहे तो यशाचा सूर्य आज आपण त्यामुळेच पाहू शकलोय की सर्व लोकांचं, सर्व ज्येष्ठांचं जे नेतृत्व मिळालेलं आहे किंवा त्यांचं जे मार्गदर्शन मिळालेलं आहे, आतापर्यंत त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचं आपण पालन केले त्याप्रमाणे पुढील 5 वर्ष आपण ते पालन करून मलकापूरचा उत्तरोत्तर प्रगती करू हेच मी तुम्हाला ग्वाही देते।